फडणवीसांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। अग्निवीरवरून देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला आहे। अग्निवीर योजना रद्द करणं देशाला धोक्यात टाकण्यासारखं असल्याचं फडणवीस म्हणाले। देशाच्या सैन्य दलामध्ये युवा सैनिक असणं गरजेचं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। युवा सैनिक नसतील तर आपण लढूच शकत नाही असं फडणवीस म्हणतात। तर भंडाऱ्यातील सभेमध्ये राहुल गांधींनी सत्तेत येताच अग्निवीर योजना रद्द करणार असल्याचं म्हटलेलं होतं। त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे। अग्निवीर योजना सुरू करण्यात आली आहे, त्यानुसार 4 वर्षांसाठी सैन्य भरती केली जाणार आहे, पण ही योजना नको अशी मागणी केली जात असतानाच राहुल गांधींनी ही योजना आपण सत्तेत आल्यावर बंद करणार असल्याचं सांगितलं होतं आणि त्यावरून आता फडणवीसांनी निशाणा साधला। अग्निवीर शहीद जिसके परिवार को कहा जाएगा कि तुम्हारे बेटे को या बेटी को हम शहीद का दर्जा नहीं देंगे, तुम्हें कॉम्पेंसेशन नहीं मिलेगी, तुम्हें पेंशन नहीं मिलेगी। यह बिल्कुल गलत है। अगर 2 युवाओं ने देश के लिए अपना खून दिया तो दोनों के साथ एक जैसा बर्ताव होना चाहिए। इसीलिए हम अग्निवीर स्कीम को पहले दिन आके खत्म करेंगे। अग्निवीर योजना रद्द करणं म्हणजे देशाला धोक्यात टाकणं। कारण देशाच्या सेनेच्या प्रमुखांनी सांगितलं की आमचं जे सैन्य आहे हे जर आम्ही युवा ठेवलं नाही तर आम्ही लढू शकणार नाही। आज जगाच्या पाठीवर सगळ्या देशांचं सैन्य युवा आहे आणि आमचं सैन्य युवा नाही। त्यामुळे ही योजना आणलेली आहे ती सगळ्यांनी ऍक्सेप्ट केलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अग्निवीर भरती झाली आहे आणि भारताच्या सेनेत कामही करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।